नाही, मला कुठले कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही. माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नाही की मला ही माहिती नाही, त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय. अधिकारी पूर्ण सहकार्य करतात, तुम्हाला माहिती देत आहे? पूर्ण काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं, पण आमचं पण काम आहे बघणं बाबा थोडं. काल सीआयडीनं कोर्टामध्ये एक दावा केला की खंडणी प्रकरणात वाल्मीकरण यांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरणं एकमेकाशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे. तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ह्याबद्दल नाही चौकशी झाली, पण त्यांनी जे काही तपास केलेला आहे त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा. आम्हाला त्यांच्याविषयी त्यांनी काही सांगितलेलं नाही. हत्या प्रकरणाच्या संपूर्ण सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली, जी मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर हा जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं ती एसआयटीची स्थापना झाली, तुम्हीच सांगितलं मला आत्ता. तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत, कशा पद्धतीनं त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ. आतापर्यंत सीआयडीनं जो तपास केलाय किंवा वाल्मीकरण यांची अटकेची कारवाई असेल ते शरण जरी आले असेल तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया आहे सीआयडीकडून सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सहआरोपी, मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती समाधान झालंय किंवा काय विषय. भाऊ 15 दिवसाची कोठडी मागितली, पूर्णची पूर्ण 15 दिवसाची कोठडी दिली गेली, असं फार कमी केसेसमध्ये होतं. काय वाटतं तुम्हाला? जे तपास चालू आहे सीआयडी मार्फत सगळ्या डिपार्टमेंट मार्फत ते त्यांच्या तपासात त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर, म्हणून ते तसं पुढे आलेलं आहे. 2 मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आली होती माहिती, तसं काय सीआयडीने सांगितलं का? तो व्हिडिओ काय नेमकं चर्चा काय झाली? नाही सांगितलं त्यांनी काय त्याच्याविषयी बोललं मोबाईलमध्ये काय सापडलं काय नाही सापडलं? नाही, तपासणी झाली असणार आहे पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं नाही. ओके, चल. हे आज पुन्हा एकदा सीआयडीच्या ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सीआयडीचा तपास काय पद्धतीनं सुरू आहे याचा अगदी नियमितपणे आढावा घेतात, पाठपुरावा करतात. विविध गोष्टींची माहिती ते स्वतः सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटून घेतात. सीआयडीचे अधिकारी आणि देशमुख यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याचं कळतं. यात तपास कुठपर्यंत आला आहे, जे फरार 3 आरोपी आहेत त्या फरार 3ही आरोपींच्या संदर्भात काय पद्धतीनं तपास सुरू आहे, त्यांना अटक कधी करणार याची माहिती सुद्धा घेण्यात आली. दरम्यान बीडच्या